गणेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्हिताय नागाननाय श्रुतियज्ञविभूषिताय गौरी सुताय गणनाथ नमो नमस्ते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गणपती बाप्पा मोरया. आपण आज गंगापूर तालुक्यातील श्री क्षेत्र गणेशवाडी या ठिकाणी आलेलो आहे. या ठिकाणी जुळे गणपती हे गणपती बाप्पाचं मंदिर या ठिकाणी आहे. या मंदिराची काय पार्श्वभूमी आणि या मंदिराचा काय इतिहास आहे हे आपण आज आपल्यासोबत जे आहेत ताराचंदजी निरफळ यांच्याकडून आपण ते जाणून घेणार आहोत. तुमचा परिचय करून द्यायला. मी ताराचंद ब्रह्मदेव निरफळ, राहणार गणेशवाडी. नानासाहेब गंगाधर निरफळ, राहणार गणेशवाडी. हे जे आपलं गणेशवाडीचं जे मंदिर आहे गणपतीचं, या मंदिराचा नेमका इतिहास काय आहे? हे गणपती गावाच्या पूर्वी ओसाड जागेवर ह्या मूर्त्या पडलेल्या होत्या असं सांगण्यात येतं. तर त्यावेळेस आयल्यावेळी होळकरनी ह्या भागामध्ये 12 गणपती रानात पडले होते. तिथं प्रत्येक ठिकाणी 12 बांधलेली, जिथे जिथं गणपती तिथे तिथं 12 बांधलेले आहे. सगळ्या 12 एक पद्धतीचे आहे. शेंदूरवाड्याला आहे, जामगावला आहे, गंगापूरचा जाधव सुद्धा हे सगळे उजव्या सुटीचे. आणि एकमेव हे जे गणपती हे भारतामध्ये जुने गणपती एकही ठिकाणी नाही. महाराष्ट्रातच नव्हे तर भारतामध्ये सुद्धा नाही असे गणपती, असा आमचा सिद्धांत आहे. कारण मी चारी धाम ठेवलो, मी चारी धामाला पाहिलं, प्रत्येक ठिकाणी विचारपूस केली, पण कुठेही जुने गणपती उजव्या सुटीचे मला आढळून आले नाही. तर असं कोणाला माहिती असलं तर त्यांनी जरी माहिती दिली आम्हाला तरी करू शकतो. भारतातलं एकमेव ठिकाणी, परंतु हे अनादी काळाचं पडलेलं असून ह्या गावाच्या लोकांनी आणारी असल्यामुळं यांना ह्या गणपतीचं महत्व कळलं नाही. पण 2018 पासून याचं महत्व जास्त झालं. आणि यापूर्वी बाळासाहेब पवार खासदार हे 2 वेळेस गंगापूर तालुक्यात आमदारकीसाठी निवडून आलेले. त्यांनी त्यावेळेस ह्या गणपतीची पूजा करून नारळ फोडलेले, तसेच गुटराम बाबा पिंपळगावचे हे सुद्धा नेहमी देत होते. तसेच गाडगे महाराज जे गाडगे महाराज पंढरपूरला जे संस्थान बांधलेले ते सुद्धा एक दिवशी मुक्कामला होते. तसेच कन्यादार काका हे एक महान संत झालेले गंगापूरचे, कन्यादार मुंडारा हे सुद्धा इथं 12 महिने 1 महिनाभर रामायण आणि 12 महिने दर्शनाला इथं ह्या गणपतीची येत होती. असे ह्या गणपतीची व्याख्या आहे काय. आणि प्रत्येक चतुर्थीला हजारो लोक येतात, दर्शन करून जातात. दररोजही लांब लांबचे लोक येतात, दर्शन करून जातात. या मंदिराची यात्रा वगैरे प्रत्येक चतुर्थीला अन्नदान आणि भक्तमंडळी खूप येतात. कथा कीर्तन कीर्तन सेवा बरं. अजून ह्या मंदिराची याच्या व्यतिरिक्त हे म्हणजे भारतातलं एकमेव मंदिर आहे. पण या व्यतिरिक्त आता मी आपलं जे बोर्ड आहे त्याच्यावरती वाचलं पावन गणपती, तर नवसाला पावन होणार गणपती असं एक आख्यायिका. हे जे अन्नदान करतील लोक हे तसं करीत नाही. हे ज्यावेळेस त्यांना पावन सिद्ध होतं त्याच वेळेस ते हे करते. कोणाला मूलबाळ होत नसेल, कोणाचं काही मनाचे आकांक्षा असते असं त्यांची धारणा आहे. आणि ते पूर्ण झाल्यानंतरच ते हे चतुर्थीचं अन्नदान 50, 60, 70 हजार रुपये खर्च करतात. आतापर्यंत 2018 पासून सरळ चालू, फक्त कोरोनामध्ये बंद होतं. बाकी प्रत्येक महिन्याला अन्नदान करणारे लोक असतात, अन्नदान करतात आणि चालले जातात. तसं गणपती संस्थांचे भांडेकुंडे लोकांना तसेच दिलेले, ते तसेच बनलेले. आणि लोक किराणा वगैरे आणून इथं स्वयंपाक वगैरे करून चालले जातात. धन्यवाद. तुम्ही आम्हाला खूप चांगली या ठिकाणी माहिती दिली. तर आपण या ठिकाणी बघितलं श्री क्षेत्र गणेशवाडी हे गंगापूर तालुक्यामधील कायगाव या शिवारातील मंदिर आहे. गणेशवाडी या गावामध्ये हे गाव वसलेलं आहे. या ठिकाणी मंदिर आहे. नवसाला पावणार आणि भारतातील एकमेव जुळा गणपती म्हणून हे मंदिर या ठिकाणी प्रसिद्ध आहे. मी नक्कीच आपल्याला सजेस्ट करेल की आपण या गणपतीला एकदा तरी भेट द्यावी. आपला जो काही नवस असेल तो आपण या ठिकाणी गणपतीपाशी बोलावा. आणि आपल्या सर्वांना म्हणजे आम्ही सांगू इच्छित आहे की हे गाव जसं आज पाहिजे आहे ह्या प्रकारे डेव्हलपमेंट या गावामध्ये अजून सुद्धा ठिकाणी झालेली नाहीये. पण आपण सगळ्यांनी जर सहकार्य केलं तर नक्कीच या गावामध्ये सुद्धा एक भरभराट डेव्हलपमेंट जशी पाहिजे तशी या ठिकाणी होऊ शकते. गणपती बाप्पा मोरया.